भंडारी मंडल ने कोर्ट और प्रशासन से लगाई गुहार। दादर के भंडारी बैंक की ई नीलामी पर पुनर्विचार हो। 100 साल से भी पुरानी संस्था भंडारी मंडल के सदस्य और पदाधिकारी इन दिनों परेशान हैं। भंडारी समाज के उत्थान के लिए गठित संस्था द्वारा मुंबई और महाराष्ट्र में कई तरह के उपक्रम चलाए जाते हैं। इस संस्थान द्वारा मुंबई और महाराष्ट्र में कई तरह के उपक्रम चलाए जाते हैं। इसी क्रम में दादर पश्चिम में संचालित भंडारी सहकारी बैंक लिमिटेड पर अब संकट के बादल छाए हैं। इसके संचालक मंडल के कुछ लोगों के भ्रष्टाचार की वजह से इस बैंक के खाता धारकों के लाखों करोड़ों रुपए इसमें डूब गए हैं। इन्हीं खाता धारकों को पैसा लौटाने के लिए सहकार विभाग, प्रशासन और न्यायालय ने दादर के इस बैंक और इमारत को नीलाम करने का आदेश जारी किया है। इसी आदेश पर कुछ और समय की मांग करने तथा इस नीलामी की रकम को आज के रेडी रेकनर के हिसाब से करने की मांग भंडारी मंडल द्वारा आयोजित इस बैठक में की गई। माझे वडील स्वर्गीय राजाराम जिलू राजापूरकर यांचं त्या ठिकाणी या बँकेमध्ये खातं होतं। ते सदस्य होते, त्यांचे शेअर्स होते। माझी मोठी बहीण वैशाली राजाराम राजापूरकर हिचे त्या ठिकाणी शेअर्स होते। माझी दुसरी बहीण नीलम राजाराम राजापूरकर हिचे शेअर्स होते। मी स्वतः राजेंद्र राजाराम राजापूरकर माझे शेअर्स होते। आम्ही सर्व म्हणजे अगदी लहानपणी आम्ही आमचं त्या ठिकाणी लोन काढून शिक्षण देखील या बँकेवरती घेतलेलं आहे, या बँकेमध्ये घेतलेलं आहे। म्हणजे आम्ही समाजाचे समाजपुत्र तर आहोत, पण या बँकेवरती निर्धारित राहून आम्ही असे अनेक असंख्य लाखो लोक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं घडवलं। मग आज या लाखो लोकांच्या ठेवी असतील, त्यांचे त्या ठिकाणी शेअर्स असतील, त्यांचे त्या ठिकाणी घेतलेले जे काही पैसे असतील, या लोकांना त्यांचे पैसे परत मिळायला नको। नक्की कोणासाठी आहे? लोकांसाठी की या सगळ्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांसाठी? त्यामुळे घोटाळेबाज अधिकाऱ्यांकडनं जनतेला न्याय मिळू शकत नाही, घोटाळेबाज व्यक्तींकडनं समाजाला न्यायाची प्रक्रिया मिळू शकत नाही। त्यामुळे अशा लोकांना त्या ठिकाणी या प्रक्रियेत पहिल्यांदा बाहेर काढण्यात यावं, ही आमची त्या ठिकाणी ठाम भूमिका आहे। तात्काळ आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहोत। एवढंच नाही तर या ठिकाणी जो कोणी या कॅबिनेटचा मंत्री असेल त्या मंत्रीकडे तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यात यावी यासाठी मागणी देखील करणार आहोत। आमचे एक सहकारी त्या ठिकाणी न्यायालयात गेलेले आहेत। सहकार आयुक्तांना कालच भेटलेले आहेत, जयंत पाटकर आणि त्यांचे सहकारी हे काल सहकार आयुक्तांना भेटलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीवरून लोक आलेले आहेत, त्या ठिकाणी या माध्यमातून आम्ही जन आंदोलन करणार, जन आक्रोश समितीच्या माध्यमातून, हे मात्र ठाम आहे। शेवटी कसं आहे की लोकांनी, सभासदांनी त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने ठेवलेल्या ठेवी असतील, त्यांचे पैसे असतील, त्यांचे शेअर्स असतील, किती वर्ष वाट बघायची आणि कशासाठी वाट बघायची? त्यांना त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत। विषय असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखाद्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये तो गैरव्यवहार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी जर एखादा प्रशासकीय अधिकारी नेमला असेल आणि त्याच्यावरती जर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असतील तर मला असं वाटतं की ती व्यक्ती या प्रक्रियेला न्याय देऊ शकते का? त्यामुळे कुठेतरी जाऊन अशा एकंदरीत या पूर्ण प्रक्रियेमध्ये याच्यावरती लोकांना संशय निर्माण येतोय, संशय त्या ठिकाणी भूमिका वाटते। अशा प्रक्रियेमध्ये या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये एक राखी गावडे नावाच्या व्यावसायिका ज्यांच्यावरती खरोखरच आर्थिक घोटाळेबाजाचे आरोप झालेले आहेत आणि ते वृत्तपत्रामध्ये देखील आले आहेत, हे मी म्हणत नाही, त्यांना जेल देखील झालेला आहे। आणि अशा व्यावसायिकांना ज्यांचा ऑलरेडी जो काही कालावधी होता तो कालावधी संपुष्टात येऊन देखील तो एक्सटेंड करण्यात येतो आहे, हा नक्की कोणाच्या फायद्यासाठी? माझं सगळ्यात पहिलं म्हणणं असं आहे सरकारला की अशा प्रकारच्या व्यावसायिका, ज्या व्यावसायिकावरती अशा प्रकारचे आरोप आहेत, यांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण एकंदरीत प्रक्रियेतून बाहेर काढा। तुम्ही या अशा व्यावसायिकाचा तुम्ही त्या ठिकाणी आर्थिक बँकेवरती, त्या ठिकाणी क्रेडिट सोसायटीवरती, पतपेढ्यावरती, पतसंस्थावर ठेवणार असाल तर लोकांना न्याय कसे तुम्ही देणार ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत? त्यामुळे सगळ्यात अगोदर तर माझी ही मागणी आहे समाजाच्या वतीने की या ज्या व्यावसायिका राखी गावड्या आहेत, ज्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचा आरोप झालेला आहे, त्यांची तात्काळ त्या ठिकाणी त्यांना बडतर्फ करण्यात यावं, त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी, हा सगळ्यात पहिला भाग। आणि त्यांच्या माध्यमातून हा जो काही लिलाव प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे, याच्या ही लिलाव प्रक्रिया देखील संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे। म्हणजे ज्या जागेवरती, ज्या जागेच्या बाबतीमध्ये त्याचं मूल्यमापन बाजारभावामध्ये साधारणतः 80 ते 84 कोटीच्या घरामध्ये जातं, ती जागा त्या ठिकाणी साधारणतः 50-52 कोटीच्या अगदी लिलाव प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी भाव निश्चित करून त्या ठिकाणी मूल्यमापन करून देण्यात येते। आम्ही 1 नाही, 2 नाही, 3 अशा वेगवेगळ्या प्रायव्हेट, खाजगी यांच्याकडनं त्या ठिकाणी सरकार म्हणजे ज्या महानगरपालिकेच्या MCGM वरती काम करतात अशा प्रकारच्या बोर्डावरती काम करणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन करून घेतलं, त्यांच्याकडनं हे कळलेलं आहे। म्हणजे नक्की काय चाललेलं आहे? एकीकडे राखी गावडे यांचा कालावधी वाढवण्यात येतो, एक्सटेंड करण्यात येतो, दुसरीकडे लिलाव प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या बाबतीमध्ये जिच्यावरती 80-84 कोटीचं त्या ठिकाणी मूल्यमापन आहे ती 52 कोटीमध्ये दाखवण्यात येते। हे सगळं नक्की काय चाललेलं आहे? म्हणजे लोकांना त्या ठिकाणी आर्थिक घोटाळ्याचं निवारण करण्याची समिती नेमायची आणि ती समितीने घोटाळा करायचा, म्हणजे घोटाळ्यावरती घोटाळा, हा काय नवीन सरकारचा फॉर्म्युला आहे का? सरकारने सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय द्यावा। भंडारी बँकेचे सभासद होते, सदस्य होते, अगदी रिक्षा चालवणारे लोक होती, या गरीब जनतेला न्याय द्यावा आणि त्यासाठी ही जी काही प्रक्रिया ती प्रक्रिया पारदर्शक व्हावी
यासाठी या राखी गावडे यांचा त्या ठिकाणी बडतर्फ करण्याचा त्या ठिकाणी ठराव आम्ही मांडलेला आहे आणि यासोबतच ही जी काही लिलाव प्रक्रिया ती लिलाव प्रक्रिया तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्यात यावी, हा आमची दुसरी मागणी आहे। आणि जर हे नाही झालं तर भंडारी जन आक्रोश समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जन आंदोलन करू, रस्त्यावरती उतरू, मात्र लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करू। मी भंडारी मंडळ दादर याचा अध्यक्ष आहे आणि भंडारी बँक दादर ही प्रल्हाद केशव काळे मार्गावर आहे, दादर वेस्टला आहे आणि याचे जवळजवळ 2 ते 2,500 पर्यंत मेंबर आहेत आणि ही 2011 साली ही बँक काही समाजकंटकांनी बुडवलेली होती आणि तेव्हापासून आमचा लढा पूर्ण भंडारी समाजाचा लढा त्याचा चालू आहे। तर आत्ताच एक ऑर्डर मान्य न्यायालयाने एक ऑर्डर अशी केलेली की सदरची प्रॉपर्टी विकून लिलाव प्रक्रिया करून तुम्ही त्यातून ठेवीदारांचे पैसे द्या, परंतु या बँकेच्या अवसायक आहेत राखी गावडे यांनी समिती एक गठन करून त्याची लिलाव प्रक्रिया करायची होती, पण त्यांनी ती समिती गठन केलेली नाही। तसेच ह्याचं जे मूल्यमापन केलं आहे ते जवळजवळ 80 करोडच्या घरात जातं, पण त्यांनी ते 52 करोड दाखवलेलं आहे। तर ही तफावत का, म्हणजे त्यांना कुणाला ते सहाय्य करतात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना एक लेटर देत आहोत की जेणेकरून निवेदन देणार आहे की जेणेकरून तुम्ही मूल्यमापन व्यवस्थित परत करावे आणि त्यातल्या त्रुटी दूर करून पुन्हा ही निवेदन पत्रिका प्रक्रिया पुन्हा करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली। आज येथे समाजातील भंडारी समाजातील बरीच प्रतिष्ठित लोक आलेली, त्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूरकर जे शरद पवारांच्या खूप जवळ आहेत, जयंत पाटकर आहेत, बाकी अजून आमचे एक आर्किटेक्चर पडवळ साहेब आहेत आणि बरेच प्रतिष्ठित लोक आलेले आहेत या ठिकाणी। सर्वांनी मुद्दे बरेच मांडले, पण आमचे 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की त्यांनी ही प्रक्रिया लिलाव प्रक्रिया जी झाली ती समिती गठन करून झालेली नाही आणि ही जी त्यांनी मूल्यमापन केलेलं आहे ते खूप म्हणजे कमी दराचं हे केलं, म्हणजे 80 करोड पर्यंत होतं ते त्यांनी 52 करोड केलेलं आहे, ते आम्हाला मान्य नाही व याच्यात काहीतरी त्रुटी दिसून येते भरपूर आणि त्याच्यामुळे आम्ही त्यात निवेदन देणार आहे बँकेत। नाही, ज्यांच्या प्रॉपर्ट्या सीज आहेत म्हणजे ज्यांनी समाजकंटक होते ज्यांनी प्रॉपर्ट्या त्यांच्या सीज आहेत पण त्या पहिल्या विकल्या जाव्या, पण त्याच्यावर आता सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही, परंतु ह्या प्रक्रियेचं हे त्यांनी जी प्रक्रिया केलेली आहे लिलाव प्रक्रिया ती आम्हाला मान्य नाही आणि त्यात खूपच त्रुटी आहेत, तर त्यांनी ती आत्ताची लिलाव प्रक्रिया रद्द करून पुन्हा प्रक्रिया चालू करण्यास आमच्या कोणतीही हरकत नाही। असा लढा हाच असेल की पहिला मुद्दा असा आहे की जे पैसे द्यायचे ठेवीदारांना ते त्यांना मिळणारच, पण आमच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत ज्या खूप ठिकाणी विकलेल्या आहेत त्या विकाव्यात, ना की आमची जी मुख्य प्रॉपर्टी आहे दादरमधली, हा आमचा मुद्दा आहे। कारण इतर प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत आणि आमची जी मुख्य प्रॉपर्टी आहे दादरमधली ती तशीच राहावी, जेणेकरून ती पुढे आम्हाला उपयोगात येईल, पुढे आम्ही पतपेढी किंवा इतर काही गोष्टी आम्ही त्यातनं करू शकतो, हे आमची मागणी आहे आणि हा आमचा मुद्दा आहे। आधी जी आमची प्रॉपर्टी होती त्याच्यामध्ये बँक होती, आमची हॉल होता आमचा, आणि बँके थ्रू खूप साऱ्या लोकांना एज्युकेशन लोन किंवा वैयक्तिक बिझनेस लोन वगैरे त्यांना मिळत होतं आणि त्यातनं खूप सारे लोक ग्रोथ झाली। जसे साहेब बोलले की खूप साऱ्या लोकांनी फायदा घेतला आणि खूप सारे लोक पुढे पण गेलेत। आमचं हेच म्हणणं आहे की यापुढेही जर आमची बँक परत पुनर्जीवित झाली तर आम्ही पतपेढी सुरू करून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून देऊ। आधी तरी पहिलं नमस्कार, मी स्वप्नील पडवळ भंडारी समाजाचा अध्यक्ष आणि एक सभासद म्हणून बोलतो आहे। सदरच्या ज्या व्यक्तीने आम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ती कम्प्लिटली चुकीची दिली, दिशाभूल करणारी आहे। आम्ही प्रत्यक्ष डिपार्टमेंटमध्ये जाऊन गव्हर्नमेंट अथॉरिटीमध्ये जाऊन त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे आणि त्याची येणारी व्हॅल्यू ही जवळजवळ 80 ते 25 करोडच्या घरामध्ये आहे। ही वास्तू कमीत कमी 20 ते 25 वर्ष जुनी असून त्याच्यावरती जे ती घसारा घेऊन आम्हाला व्हॅल्यू दाखवत आहेत 52 करोड रुपये, ही याच्याबद्दल आम्हाला कम्प्लिटली तक्रार नोंदवायची आहे आणि याच्याबद्दल आम्ही कम्प्लिटली याच्या विरोधात आहोत। त्याच्यामुळे जी काही ॲक्च्युअल व्हॅल्यू येते ती यांनी प्रोड्यूस करावी, नवीन व्हॅल्यूवर रिपोर्ट स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि त्याची येणारी जी काही व्हॅल्यू आहे ती प्रॉपर द्यावी। त्याच्या अगेन्स्ट मग आम्ही काही ॲक्शन घ्यायची ते गुरुनाथ मिडभावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुढे जाण्यासाठी तयार आहोत। सदर जे मुद्रांकन नगर रचनाकार विभागाचा ऑफिस आहे हे ओल्ड कस्टम डिपार्टमेंट मुंबई येथे आहे
तिथे आम्ही ऑफिशियली पत्रक देऊन त्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट काढलेला आहे आणि काढलेला व्हॅल्युएशन रिपोर्ट हा जवळजवळ 80 ते 85 करोडच्या घरात येतोय. आणि ज्या काही व्यक्तीने आम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे किंवा कोर्टामार्फत त्यांनी जी व्हॅल्यू प्रोड्यूस केलेली आहे ती कम्प्लिटली चुकीची आहे आणि त्याच्या कोर्टाचा आम्ही आदेश मान्य करून ती पुन्हा नव्याने रिवाइज करून नवीन ऑर्डर देण्यात यावी ही आमची तुम्हाला विनंती आहे. सदरचे सर्व पुरावे मी गुरुनाथ मिडबावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांना सुपूर्द करत आहे.